नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आजच्या आयडियासाठी बघा मी इथे एक राईस बॅग कट करून घेतलेली आहे. आता याचं पहिलं माप सांगते. 19 इंच लांबी घेतलेली आहे आणि रुंदी आहे 15 इंच. तर 19 बाय 15 इंचचा इथे आपल्याला एकच आयताकृती पीस लागणार आहे. अस्तरसाठी मी इथे एक कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि वरतून जो मेन फॅब्रिक आहे ना तो आपल्याला ठेवून घ्यायचा आणि यावरती आपल्याला तिरप्या टिपा मारून क्विल्ट करायचं आहे. पण त्या अगोदर मी इथे कडेकडेला ठिकठिकाणी टाचणी लावून घेते, म्हणजे तीनही फॅब्रिक इकडे तिकडे सरकणार नाही. आणि क्विल्टिंग करताना मी शक्यतो 5 नंबरची शिलाई देत असते, कारण की क्विल्टिंग आपल्याला खूप दाट करायची असते त्यासाठी. आणि जी राईस बॅग असते ना मध्यभागी लावलेली आपण, त्यापेक्षा आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते थोडं थोडं वाढव घ्यायचं असतं, म्हणजे क्विल्ट करताना आपल्याला कपडा कुठेही कमी जास्त होत नाही. आणि मध्ये मध्ये येणारी टाचणी पण आपण काढून घेऊया. तर लाईट नव्हती इथे, त्यामुळे तुम्हाला उजेडाचा प्रॉब्लेम दिसू शकतो व्हिडिओमध्ये. ठीक आहे, या पद्धतीने आपण क्विल्ट करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचा जेवढा फॅब्रिक असेल ना राईस बॅगपेक्षा तो कट करून घ्यायचा आहे आणि परत चारही बाजूने टिप मारून घ्यायची आहे. तर चला मी चारही साईडने परत टिप देऊन घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो, मी या कापडावरती तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेली आहे बघा, अस्तर गोणी आणि वरतून मेन फॅब्रिक. आता जिकडनं आपली 15 इंच रुंदी आहे त्या साईडने आपल्याला झीप अटॅच करून घ्यायची आहे. बघा 15 इंच आहे ना, त्या साईडने मी झीप अटॅच करते आणि झीपमध्ये मी ऑलरेडीच रनर पण वाहून घेतलेला आहे. तर बघा रनरवाली साईड आहे ती राईट साईडने ठेवून घ्यायची कापडाच्या आणि अशा पद्धतीने ही झीप आहे ती स्टिच करायची. आता ह्या कापडाला म्हणजे झीपला फिनिश करण्यासाठी मी इथे 1 इंच रुंदीचा कपडा घेतलेला आहे. तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता. तर जर तुमच्या कापडाचे धागे वगैरे निघत असतील ना, तर तुम्ही ह्या पद्धतीने 1 इंच रुंदीचा कोणताही कपडा घ्या आणि तो झिपच्या रॉंग साईडने अशा पद्धतीने स्टिच करून घ्या, म्हणजे जो धागे निघणारा पार्ट आहे ना तो कवर होतो बघा. आणि फिनिशिंग सहित आपली ही झीप आहे ती स्टिच होते. ठीक आहे, दाबटीप देऊन झाली. आता त्यानंतर आपल्याला बघा ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे. जर आपण ही पट्टी नसती लावली तर इथले जे धागे असतात ना निघणारे ते बाहेर दिसतात. त्यामुळे आता दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला झिपचा पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा. आणि इकडनं पण मी इथे 1 इंच रुंदीचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे, तो पण झिपच्या रॉंग साईडने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे या पद्धतीने. आता त्यानंतर जर तुम्हाला इथे रनर बाहेर काढायचं नसेल तर तुम्ही रनर बाहेर न काढता पण यावरती दाबटीप देऊन घेऊ शकता बघा. तर रनर बाहेर निघू नये त्यासाठी मी इकडनं आहे ना एक टाचणी लावून घेते आणि या पद्धतीने आपल्याला ह्या साईडने पण आता अगोदर दाबटीप देऊन घ्यायची आहे, म्हणजे रनर बाहेर न काढता पण तुम्ही दाबटीप देऊन घेऊ शकता झिपवरती. ठीक आहे, या पद्धतीने. आणि त्यानंतर जी आतली पट्टी आहे ना ती पण आपल्याला आतमध्ये परत डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे या पद्धतीने. आणि इथे तुम्ही झिप थोडीशी वाढव घ्या, म्हणजे जर तुम्हाला रनर बाहेर काढून परत ओवायचं नसेल तर. ठीक आहे, तर मी इथे माझं रनर बाहेर निघलं होतं कारण की मी टाचणी काढून टाकली होती, मला कडेपर्यंत स्टिच करायचं होतं त्यामुळे. तर या पद्धतीने आपली ही जी पट्टी आहे ती पण स्टिच झालेली आहे फिनिशिंग सहित. आता यानंतर आपल्याला याच्यामध्ये परत हे जे निघालेलं रनर आहे ते वळून घ्यायचं आहे. झिप 5 नंबरचे आहे तर रनर पण मी इथे 5 नंबरचंच घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने आपण ते वळून घेतलं. आता एक्स्ट्राची झिप आहे ती आपण कट करून घेऊ. आणि त्यानंतर इथे आपल्याला एक हँडलसाठी एक कपडा लागणार आहे, पण त्या अगोदर मी इथे सेंटरला बघा झिप पकडली आणि इथे एक सेंटरला मार्क करून घेतलेला आहे. हे आपल्याला नंतर मेजरमेंट उपयोगी येणार आहे. आता त्यानंतर बघा हँडलसाठी मी इथे एक कपडा घेतलेला आहे, तर याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी आहे 9 इंच. आणि याचं आपल्याला सिंपल असं हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे. हे पण ऑप्शनल आहे, तुम्हाला लावायचं असेल तर लावा, पण लावल्यामुळं कसं होतं हे आपण जेव्हा झिप ओढतो ना तर ते पकडण्यासाठी उपयोगी येतं आणि लुक पण चांगला येतो. त्यासाठी तुम्ही हे लावाच. झिपच्या वरतीच बरोबर आपल्याला 1 इंच वरती राहील अशा पद्धतीने ते स्टिच करून घ्यायचं आहे. याच्यामुळे काय होतं लुक एकदम जो मार्केट स्टाईल असतो ना रेडीमेड स्टाईल त्या पद्धतीने दिसतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे स्टिच केलं. आता इकडच्या साईडने झिपचा ओपन पार्ट आहे ना त्यामुळे इथे तुम्ही अगोदर टाचणी लावून घेऊ शकता किंवा डायरेक्ट पण जे हँडल आहे ना हे ते स्टिच करून घेऊ शकता या पद्धतीने. तर दोन्ही साईडने आपण हे जे हँडल आहे ना ते स्टिच केले. आता त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो रॉंग साईडला टर्न करून घ्यायचा आहे.
आणि जो आपण अगोदर सेंटरचा मार्क केलेला होता ना, तिथेच बरोबर आपल्याला झिपचा सेंटर आणि जो मार्क केलेला सेंटर आहे तो मॅच करायचा आणि अशा पद्धतीने या दोनही कडा आहेत त्या स्टिच करून घ्यायच्या आहे. ठीक आहे, बघा मी इथे तुम्हाला परत सेंटर मार्क करून दाखवते आणि बरोबर झिप पण त्याच सेंटरवरती ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. आणि असे जे छोटे छोटे आयडिया असतात ना, ह्या खरं तर खूप यूजफुल असतात रिटर्न गिफ्टसाठी म्हणा किंवा एव्हरीडे यूज होणाऱ्या. ठीक आहे, तर या पद्धतीने आपले दोन्ही कडा स्टिच झाले. आता बघा स्टिच जिथून केलं ना तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच आणि इकडनं पण 1.5 इंच म्हणजे 1.5 बाय 1.5 इंचाचं आपल्याला इथे चारही कॉर्नर आहेत ना ते कट करून घ्यायचे आहेत. आता एक कॉर्नर कट केलं ना, सेम हेच मेजरमेंट ठेवून मी राहिलेले 3ही कॉर्नर आहेत ना ते मार्क करून घेत आहे. म्हणजे आपल्याला सारखं सारखं इंच टेप ठेवून मार्किंग करायची गरज पडत नाही. आणि जशी मार्किंग केली तशीच आपल्याला कटिंग पण करून घ्यायची आहे. आणि अशा तुम्ही आयडिया बनवून पुढे विक्री पण करू शकता. आता कडेला आपण अगोदर पायपिंग करून घेऊ, म्हणजे जे थ्रेड वगैरे निघणारा पार्ट आहे तो आपला कवर होईल आणि एंडिंगला आणि स्टार्टिंगला लॉकची टिप देऊन घेऊ. दुसऱ्या साईडने पण पायपिंग करून घेऊ. तर दुसऱ्या साईडने पण मी अशी पायपिंग करून घेतली. आता त्यानंतर आपल्याला हे चारही कॉर्नर आहेत ना ते या पद्धतीने पकडायचे आहेत आणि यावरती स्टिच करून घ्यायचं आहे. हा पण कॉर्नर सेम या पद्धतीने पकडून यावरती स्टिच करायचं आणि अशीच पायपिंग करून घ्यायची, म्हणजे जो धागे निघणारे आहेत ना ते आपले कवर होतील यासाठी. ठीक आहे, तर चला मी चारही कॉर्नर स्टिच करते आणि यावरती पायपिंग पण करून घेते. ठीक आहे, तर अशा प्रकारे मैत्रिणींनो हे चारही कॉर्नर आहेत ना ते मी स्टिच केले आणि यावरती पायपिंग पण करून घेतलेली आहे, म्हणजे धागे वगैरे निघणारे आहेत ते कवर झाले. आता त्यानंतर आपल्याला झिप ओपन करायची आणि हे पाऊच राईट साईडला टर्न करून घेऊ. आणि बघा बरेच मोठ्या साईजचं आपले जे पॉकेट आहे पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये तुमचं भरपूर सामान आहे ते बसणार आहे. प्रवासात तुम्ही वापरू शकता, घरात वापरू शकता, एव्हरीडे यूज होणार आहे आणि प्रत्येकाच्या उपयोगी येणारी आजची आयडिया आहे आणि खूप यूजफुल आहे. तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि अगदीच फिनिशिंग सहित आणि अगदी रेडीमेड स्टाईल असं आपलं हे घरच्या घरी पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. आता चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही सामान ठेवून दाखवते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो तुम्ही याच्यामध्ये बघा तुमच्या बांगड्या ठेवू शकता, त्याचबरोबर तुम्ही प्रवासामध्ये पण वापरात आणू शकता. तुमचं कोणतंही सामान ठेवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक नक्की करा. बघा भरपूर सामान मी तुम्हाला याच्यामध्ये ठेवून दाखवले ना, अजून पण जागा आपली शिल्लकच आहे बघा. आणि या पद्धतीने आपले खूप सुंदर असे पाऊच आहे ते बनवून तयार झालेले आहे. आता हे तयार लांबी रुंदी सांगते. तर 5 इंच याची रुंदी आहे, लांबी आहे 10 ते 10.5 इंच आणि उंची आहे 4.5 इंच. 4.5, 5 आणि 10.5 अशा पद्धतीचं आपलं एक खूप सुंदर असं पाऊच आहे ते बनवून तयार झालेलं आहे. मैत्रिणींनो नक्कीच तुमच्यासाठी आजचा पण व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल. तुम्ही अशा पद्धतीचे पाऊचेस बनवून पुढे विक्री पण करू शकता किंवा स्वतःही वापरात आणू शकता, कारण की हे छोटे छोटे पाऊचेस आहे ना खरं तर खूप यूजफुल असतात प्रत्येक लेडीजसाठी आणि तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी पण देऊ शकता. आणि बॉटमच्या साईडने पण बघा ते या पद्धतीने दिसत आहे. आवडली असेल आयडिया तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय.